नमस्कार. मी डॉक्टर राधिका चर्जन आजच्या या नवीन आणि शेवटच्या पत्रामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते. आजचं हे पत्र फारच स्पेशल आहे. खरं तर स्त्री भ्रूण म्हणजे आईच्या गर्भातली मुलगी जे हे बीज असतं ह्यालाच मी खरं तर पत्र लिहिणार आहे. आजच्या पत्राला सुरुवात करूया. प्रिय लेख, तू आता तुझ्या आईच्या गर्भात आहेस. मस्त आनंदात. आत्ताशी तुझं हृदय बीट म्हणजे धडधडायला लागलंय. काय मजा. सोनोग्राफीमध्ये बघितलंय आम्ही तुला. फक्त ठोके ऐकू येतात. खूप भारी वाटतं आईला. तिला मुलगी किंवा मुलगा दोन्ही सारखेच नागराणी. तुला तर एकच सांगते, उद्या जर कुणीही अगदी कुणीही तुला गर्भातच मारण्याचा कट रचला तर तू जशी आहेस त्या स्थितीत ही लढ. आधी तर तुझं परीक्षण केलं जाईल. तू मुलगा आहेस की मुलगी. पण मुलगी आहे हे कळल्यावर तुझी आई सोडून या जगात सगळे तुझ्या विरोधात असतील. पण अशा वेळी तू फक्त त्या निर्मिकाचे आभार मान आणि लढ. फक्त लढ. डॉक्टर काकी किंवा काका आईबाबांना विरोध करतीलही, समजून सांगतील. पण तरीही जर आईबाबांनी ऐकलं नाही तर मात्र बाळा, डॉक्टर काकीला नाईलाजाने तुझी घडी मोडण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. पण काही हरकत नाही. आईने गोळ्या खाऊ देत किंवा इंजेक्शन घेऊ देत, तू मात्र आईच्या गर्भात अगदी तटस्थपणे उभी राहा. मोडूही नकोस आणि वाकूही नकोस. तू आईच्या गर्भाच्या मऊ मऊ भिंतींनाच तुझा बिछाना समज. तुला रवंथ न करता छान छान मम्मम तुझ्या पोटात सहज जातील अशी सोय त्या विधात्याने ऑलरेडी केली आहे. तुला फक्त एकच करायचंय. काहीही झालं तरी खचून जाऊ नको. कमजोर होऊन बाहेर पडू नकोस. तुझ्या जन्मानं प्रेम, ममता, माधुर्य, चातुर्य, समृद्धी आणि लक्ष्मीच येणार आहे. तू तिथेच राहा, आईच्या गर्भातच 9 महिने. काहीही झालं तरी हट्टानं पेटून उठ. खूप अकांत होईलही, कसले कसले औषधं तुझ्यापर्यंत पोहोचवले जातीलही, पण अढळ राहा. ध्रुवासारखी, गोचिडासारखी चिकटून बस आईच्या पोटात. या क्षणी बाळा, तुझं संरक्षण तुलाच करायचंय, लक्षात ठेव. या क्षणीच नाही, कदाचित आयुष्यभर करावं लागेलही. पण हरकत नाही. आपण स्त्रिया या जननी आहोत विश्वाच्या. एवढ्याशा संकटाला घाबरू का? तू त्या औषधी गोळ्यांना बळी पडू नकोस आणि जन्म घे. तू जन्म घेणं हे फार महत्त्वाचं आहे. इथे प्रचंड ताकदीची गरज आहे आणि ती फक्त विश्वामध्ये स्त्रियांमध्येच असते. खरं सांगू का, काळ आणि वेळेला सुद्धा तू यायला हवी आहेस. तू मोकळा श्वास घ्यायला हवा आहेस. बाळा, तू ये, तू जन्म घे. कदाचित तुझी ही परीक्षा आहे असं समज. तू मागे हटू नकोस. कमजोर पडू नकोस. तुझ्या हृदयाचे ठोके ऐक. दिवसागणिक आणखी मोठी कशी होशील याकडे लक्ष दे. घाबरू नकोस. तुझ्या निर्मितीच्या प्रोसेसमध्ये तुला प्रचंड ऊर्जा, इच्छाशक्ती आणि भक्कम चिकाटी दिली आहे या निर्मिकाने. तिला जप. इथे जन्मल्यावरही आनंद होणार नाही बऱ्याच लोकांना. फक्त तू तुझी लढाई आईच्या गर्भातच जिंकली आहे हे विसरू नकोस. अश्वत्थामाने जेव्हा ब्रह्मास्त्र सोडून उत्तरा आणि अभिमन्यूच्या बाळाला म्हणजेच पांडवांच्या वंशाला मारण्याचा प्रयत्न केला, तेव्हा श्रीकृष्णाने त्याच्या कर्माच्या फळाचे फलित म्हणून त्या गर्भाला पुनर्जीवित केलं. तसंच, अगदी तसंच तुलाही करायचे आहे. इथे फक्त श्रीकृष्णही तुला तुझाच व्हायचंय आणि पुनर्जीवितही तुझं तुलाच करायचंय. गुलमोहरासारखं द्वेषानं फुलणं हा तुझा स्वभाव आहे हे विसरू नकोस आणि विसरू देऊही नकोस. या समाजाला, या समस्त माणूस जातीला. तुझीच मैत्रीण, तुझीच आई, तुझीच बहीण, तुझीच सखी, एक स्त्री. धन्यवाद.
आजचं पत्र तुम्हाला कसं वाटलं हे प्लीज कमेंटमध्ये लिहून मला सांगाच. आणि जेवढं जेवढं फॉरवर्ड करता येईल, तुम्हाला शेअर करता येईल ते शेअर करा. कारण अजूनही आपल्या भारतामध्ये स्त्री भ्रूण हत्या ही केलीच जाते. 900,000 मुलांच्या मागे फक्त 900च मुली आहे. 100 मुली अजूनही कमी पडतात आहे. मी याच्या आधीही या विषयावर व्हिडिओ केलेला आहे. पुढे जाऊन आपल्या मुलांचं लग्न कसं होईल, लग्न करण्यासाठी मुलींना जन्म घालायचं नाहीच आहे आपल्याला. पण काही समाजातले घटक असतात की निदान हा विचार करून तरीही ते स्त्री भ्रूण हत्या थांबवण्याचा प्रयत्न करतील, याकडे लक्ष देतील, जरा जबाबदारी घेतील. म्हणून हे पत्र, तुम्हाला हे पत्र कसं वाटलं ते मला नक्की कमेंटमध्ये लिहून सांगा. आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे प्लीज फॉरवर्ड करा, कारण आपल्याला अजूनही अवेअरनेसची गरज आहे. थँक्यू.